श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि महाभारताशी संबंधित असलेले हे दिव्य असे हे फूल तुमच्या नशिबाचे दरवाजे नक्की उघडू शकतात. तर हे फूल कोणते? हे फूल घरात कुठे लावावे? या फुलाच्या संबंधित महाभारताचे काय गुपित आहे? याचे आध्यात्मिक व औषधी काय फायदे आहेत? या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी कृष्ण कमळाची माहिती घेणार आहोत. कृष्ण कमळ हे झाड हे तुमचे नशीब बदलू शकते. हे जे एक फूल घरात आले की घरामध्ये चमत्कार घडतात. कृष्ण कमळ हे एक दिव्य वनस्पती मानली गेलेली आहे. वनस्पती घरात असणे म्हणजे साक्षात विष्णूंची कृपा. जेव्हा हे फूल उमलते तेव्हा त्याच्या नाजूक पाकळ्यामध्ये लपलेले असते एक अद्भुत रहस्य. पौराणिक मान्यतेनुसार हे फूल श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असे होते. शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील ही वनस्पती सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. कृष्ण कमळची जी फूल आहे, जे झाड आहे, जो वेल आहे, तो एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि अनुभव सांगतो. ज्या घरात कृष्ण कमळ असते तिथे संकटांचा वास कधीही नसतो. नेहमी शांती समृद्धी राहते. काय आहे या कृष्ण कमळ मागील शास्त्र? कृष्ण कमळ हे एक सुंदर आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे फूल आहे. हिंदू धर्मामध्ये या फुलाला विशेष मान व स्थान आहे. त्यांच्या औषधी गुणधर्मापासून ते पौराणिक कथापर्यंत धार्मिक मान्यतेपर्यंत या फुलाबाबत अधिक अशी माहिती आहे. काही गोष्टी आहेत. आता या फुलाचे आध्यात्मिक फायदे काय? ही वनस्पती आपल्या घरात असेल तर कोणते चमत्कार घडतात? तर हिंदू धर्मात कृष्ण कमळ भगवान श्रीकृष्णांचे आवडते फूल मानले गेलेले आहे. भगवान श्रीकृष्ण, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना हे फूल अर्पण केले जाते. यांचा उपयोग धार्मिक पूजेत केला जातो, ज्यामुळे मनाला शांती व सकारात्मकता मिळते. या फुलाची सुंदर रचना, सुंदर असा सुगंध घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते. यामुळे आध्यात्मिक शांती व समृद्धी मिळते. याला राखी फूल किंवा झुमका लता असे देखील म्हणतात. तुम्ही या फुलाला काय म्हणतात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. कृष्ण कमळ या फुलाला तुम्ही काय म्हणतात? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण या फुलाची रचना राखीसारखी दिसते. यामुळे याला भाऊ बहिणीच्या नात्याशी जोडले गेलेले आहे. आता कृष्ण कमळ हे कोणत्या महिन्यात उगवते? तर कृष्ण कमळ ही वेल वर्गीय वनस्पती आहे. सामान्य उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये किंवा आपण म्हणू शकता एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये फुलते. भारतात याचे फुले प्रामुख्याने जून ते ऑगस्ट या दरम्यान दिसतात. याला भरपूर सूर्यप्रकाश व दमटपणा लागतो. थंडीमध्ये हे फुले कमी येतात. कृष्ण कमळच्या फुलाला 1000 पाकळ्या येतात. म्हणजे ज्या फूल उमलतं तेव्हा त्याला ज्या पाकळ्या असतात त्या 100 पाकळ्या येतात. ज्याला कौरवांचे प्रतीक तर 5 पुंकेसर असतात, ज्याला पांडवांचे प्रतीक व मधल्या भागात असते ते द्रौपदी असते, म्हणून याला महाभारताशी जोडले जाते. याचे निळे रंग, सुंदर रचना भगवान श्रीकृष्णांच्या निळ्या रंगाशी जोडले जाते, म्हणून याला कृष्ण कमळ म्हणतात. हिंदू धर्मात कृष्ण कमळ भगवान श्रीकृष्ण यांना खूप प्रिय असे हे फूल आहे. या फुलाचा उपयोग पूजेमध्ये केला जातो. त्रिदेवांना अर्पण केले जाते. याला राखी फूल म्हणून पण ओळखले जाते. कृष्ण कमळच्या फुलाचा उपयोग
आयुर्वेदात सुद्धा केला जातो. तणाव, चिंता कमी करण्यासाठी केला जातो. याच्या फुलांचा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सुद्धा होतो. यामुळे हृदयाचे कार्य सुधारते, रक्तवाहिनीचे ताण कमी होतो असे म्हणतात. हे आयुर्वेदामध्ये सुद्धा या फुलाचा उपयोग केला जातो आणि पूजेमध्ये देखील याचा उपयोग केला जातो. या फुलाचा उपयोग वेदनाशामक म्हणून पण करतात. खूप असे उपयोगी असे हे फूल आहे. कृष्णकमळ कधी आणि कुठे लावावे असा प्रश्न बऱ्याच भगिनींना पडला असेल. तर कृष्णकमळ लावण्याचा हा एक वसंत ऋतू आहे व मार्चमधील किंवा पावसाळ्याच्या सुरुवात जून जुलैला मध्ये देखील तुम्ही कृष्णकमळ लावले जाऊ शकते. आता हिंदू पंचांगानुसार हे झाड कधी लावायचे? बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि पौर्णिमा, त्याचबरोबर एकादशी किंवा प्रदोष तिथीला कमळ लावणे शुभ मानले जाते. आता विशेष भगवान कृष्ण किंवा विष्णू यांच्या पूजेसाठी लावत असाल तर या दिवशी आवर्जून कृष्णकमळाचे रोपण करावे. योग्य ठिकाण कोणते? तर कृष्णकमळ लावण्याचे हे पाण्याच्या कुंडीत, जलकुंडी असेल, खास करून ते मातीत पण रुजले चांगले जाते. पण कृष्णकमळ लावण्यासाठीची दिशा ही ईशान्य दिशाच पाहिजे. त्याचबरोबर उत्तर पूर्व दिशा सूर्यप्रकाश भेटेल खूप चांगल्या प्रकारे अशा दिशा हे करून तुम्ही हे कृष्णकमळ लावू शकताय. तुम्ही दिशा लक्षात ठेवा, ईशान्य दिशा, उत्तर किंवा पूर्व दिशा. त्याचबरोबर जे तुम्ही मातीमध्ये पण लावू शकता. त्याचबरोबर जलकुंडी असते ज्याच्यात पाणी असते पूर्णपणे, त्यामध्ये देखील लावू शकते. अशा प्रकारे हे जे ब्रह्मकमळ आहे ते भगवान श्री कृष्ण आणि महाभारताशी संबंधित का आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या 100 अशा पाकळ्या असतात. आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असे हे फूल आहे जे हिंदू धर्मामध्ये या फुलाला विशेष मान व स्थान आहे. त्याच्या औषधी गुणधर्मापासून ते पौराणिक कथापर्यंत याचा उपयोग केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.